शेवटचं पासबुक. एक हृदयाला भिडणारी व रहस्यमय कथा. सातारा जिल्ह्यातल्या एका छोट्याशा डोंगर गावात एक बँक होती. तिचे नाव होते महाराष्ट्र ग्रामीण बँक. त्या बँकेत रोज सकाळी लोकांची रांग लागायची. पेन्शनधारक, शेतकरी, विधवा स्त्रिया सगळ्यांना सरकारच्या योजनांचे पैसे मिळायचे. त्या दिवशी दुपारी 12 वाजता बँकेत जोरदार ओरड झाली. माझी पेन्शन कुठं गेली रे? 3 महिने झाले नका रे खाऊ माझे पैसे. तो आवाज सगळ्यांनाच परिचित होता. ती बाई होती गंगूबाई. गावातली एकटी राहणारी ती म्हातारी होती. फाटकी तिची साडी, तुटकी चप्पल, पण आवाज मात्र डोंगर फाडेल असा होता. कॅश काउंटर मागे बसलेला नवीन क्लार्क राजेश पहिल्यांदाच त्या बाईला पाहत होता. त्याची नुकतीच त्या शाखेमध्ये बदली झाली होती. आजी थांब ना जरा तपासतो मी, तो म्हणाला, पण स्टाफ त्याच्याकडे पाहून हसला. अरे तिचं काही खरं नाही रे. दर महिन्याला येते ती, भांडते आणि निघून जाते. सगळ्यांना त्रास देते. पण राजेशला काहीतरी वेगळं जाणवलं त्या म्हातारीच्या डोळ्यात. तो कॉम्प्युटरमध्ये तपासू लागला. खरंच तिचं नाव इनॅक्टिव्ह दाखवत होतं. अरे पण हे का झालं? त्यानं विचारलं. सरकारी डेटामध्ये गडबड आहे, मॅनेजर म्हणाले. ती पात्र नाही म्हणे. आता कुणाला वेळ नाही हे बघायला. गंगूबाई मात्र थांबत नव्हती. तुम्ही सगळे चोर आहात. माझ्या नवऱ्याची पेन्शन खाता. राजेशने ड्रायव्हरमधून 500 रुपये काढले. आजी घ्या आत्ताचे, पुढच्या महिन्यात बघू. ती काही बोलली नाही. फक्त त्याच्याकडे खोलवर पाहत राहिली आणि म्हणाली, देव तुझं भलं करो बाळा. पण लक्षात ठेव, पैसे हे नेहमी कुठून ना कुठून परत येतातच. त्यावेळी राजेशला त्या वाक्याचा अर्थ काही उमगलं नाही, समजलं नाही. त्या दिवसानंतर दर महिन्याला गंगूबाई आली. राजेश तिला पैसे देत राहिला आपल्या खिशातून. हे राजेश, तुझी आजी आली आज. पण तो फक्त हसायचा. त्याला माहीत होतं त्या वृद्ध स्त्रीच्या आयुष्यात तोच एक आधार आहे. एकदा त्याने विचारलं, आजी तुमचं घर कुठं आहे? ती म्हणाली, त्या टेकडीवर आहे माझं घर. पण रात्री तिकडे जाऊ नकोस. तिथे वाऱ्याच्या आवाजात माणसांची कुजबूज ऐकू येते. राजेश हसला. अरे आजी तू पण तिच्या आवाजात काहीतरी वेगळं होतं. एक सावधगिरी, एक जुना अनुभव होता. एक दिवस गंगूबाई आली नाही. दुसऱ्या दिवशी आली नाही. राजेशला काळजी वाटली. तो गावात चौकशीला गेला. 2-3 दिवसापूर्वीच मेली रे, शेजाऱ्यांनी त्याला सांगितले. तेव्हा राजेश स्तब्ध झाला. त्याने तिचा घराचा दरवाजा उघडला. एक चटई, देवघरात एक लहान मूर्ती आणि कोपऱ्यात तिचं जुनं पासबुक पडलं होतं. पासबुकवर शेवटची एंट्री 500 रुपये कॅश बाय राजेशजी. त्याच्या अंगावर काटा आला. तो पासबुक आपल्या ड्रॉवरमध्ये ठेवून घेतलं. 3 महिने उलटले. त्या दरम्यान गावात काही विचित्र गोष्टी घडू लागल्या. रात्री बँकेच्या मागे कोणीतरी चालतंय असे लोक म्हणू लागले. कधी बँकेच्या काचावर बोटाचे ठसे दिसायचे. आत कोणी नसायचं. राजेश या गोष्टींना हसून टाळायचा, पण एक रात्री त्याने स्वतः काहीतरी अनुभवलं. त्या रात्री तो उशिरापर्यंत नोंदी करत होता. बँकेचे सगळे दिवे बंद होते. फक्त टेबलावरचा बल्ब चालू होता. अचानक त्याला वाटलं कोणीतरी त्याच्या मागे उभं आहे. त्याने वळून पाहिलं. दाराजवळ तीच गंगूबाई उभी होती. जशीच्या तशी, फाटकी साडी, पायात चप्पल नाही, हातात पासबुक. राजू बाळा माझी पेन्शन आली का? त्याच्या हातून पेन खाली पडला. तो उभा राहिला, पण शब्दच फुटले नाही. क्षणभरात ती धुक्यासारखी नाहीशी सुद्धा झाली. त्या रात्री तो घाबरून घरी गेला, पण दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये काहीतरी वेगळंच दिसलं. त्याच्या टेबलावर गंगूबाईचं पासबुक होतं, पण आत नवीन एंट्री झाली होती. 5,000 रुपये क्रेडिट बाय गव्हर्नमेंट पेन्शन स्कीम. सगळ्या स्टाफचे डोळे विस्फारले. कोणी केलं नव्हतं, पण तिच्या खात्यात पैसे आले होते. राजेशने हिंमत करून बँक मॅनेजरला सांगितलं. ते दोघे मुख्य शाखेत गेले आणि सिस्टीम तपासली. सरकारी डेटामध्ये आता तिचं नाव ॲक्टिव्ह झालं होतं. ऑटोमॅटिक पेमेंट गेलं होतं तिच्या खात्यामध्ये, पण ती तर मेली होती. फॉर्मवर सिग्नेचर होते, गंगूबाई, थंब इम्प्रेशन, लास्ट डेट, नाईट. सगळे थक्क झाले. तिच्या मृत्यूनंतर 3 महिने झाले होते. मग कालची सही कोणी केली? त्या रात्री राजेशने निर्णय घेतला, तो गंगूबाईच्या घरी जाणार. संध्याकाळी तो टेकडीवर गेला. थंड वारा आणि वर काळं ढगाचं आभाळ सुद्धा होतं. घराचं दार अर्धवट उघडं होतं. आत खूप अंधार होता. तो आत गेला. त्याने टॉर्च लावली. सगळं धुळीने झाकलेलं होतं. देवघरात 3 मूर्त्या होत्या आणि बाजूला एक छोटं पेटीचं तिजोरीसारखं डबं होतं. त्याने उघडलं. आत एक कागद होता. राजू बाळा, मी गेल्यावर माझी आत्मा शांत राहील असं वाटत असेल, पण काही माझं अपूर्ण राहिलं. माझ्या नवऱ्याची निवृत्तीचे पैसे बँकेत कोणतरी हडप केले. त्या खात्याचं रहस्य पासबुकात आहे. सत्य शोधलं तरच मला शांती लाभेल. त्याच क्षणी वारा जोरात सुटला आणि दरवाजा आपटला. राजेश घाबरून बाहेर पळाला, पण मागे त्याला कोणीतरी कुजबुजताना ऐकू आलं. राजू बाळा, माझं खातं उघड.
दुसऱ्या दिवशी राजेशने बँकेत गेला आणि तो कागद दाखवला. मॅनेजर त्या जुन्या खात्याचं रेकॉर्ड मागवलं आणि सत्य समोर आलं. तिच्याच नावाने एक डुप्लिकेट अकाउंट उघडलं गेलं होतं. त्या खात्यातून दर महिन्याला कोणतरी पैसे काढत होतं, स्वतः बँकेचा मुख्य मॅनेजर साहेब. राजेशने धाडस केले व सगळं पुरावा सहित जिल्हा शाखेला दिलं. साहेबांना त्यांनी निलंबित केलं. सरकारकडून चौकशी झाली आणि गंगूबाईचं नाव पुन्हा यादीत समाविष्ट झालं. त्या खात्यातील सर्व पैसे तिच्या नावाने चॅरिटी ट्रस्ट म्हणून जमा झाले. त्या दिवशी रात्री राजेश बँक बंद करत त्याने बाहेर जाऊन मंदिरात एक दिवा लावला. हे आजी, आता तुमचं काम पूर्ण झालं. अचानक वाऱ्याचा झोत आला. दिवा विजला. राजेशने वळून पाहिले. दाराजवळ गंगूबाई उभी होती हसत. ती म्हणाली, धन्यवाद बाळा, आता मी शांत झाली आहे. आणि त्या क्षणी ती हवेत विरघळून गेली. राजेशचे डोळे पाणावले. तो हळूच म्हणाला, आजी, तुम्ही माझं जीवन बदललंय. गावात गंगूबाई ट्रस्ट सुरू झाला. गरीब वृद्धांसाठी. राजेश दर महिन्याला त्या ट्रस्टमध्ये 500 रुपये जमा करायचा. एक दिवशी त्याने ते जुने पासबुक काढले. त्यावर शेवटची एंट्री 5,000 रुपये ट्रान्सफर टू राजेश चॅरिटी अकाउंट आणि खाली ओळीने लिहिलं होतं, कर्माचं व्याज नेहमी वेळेवर मिळून जातं. राजेशने पासबुक छातीशी धरलं आणि डोळे मिटले. वाऱ्याने खिडकी हलली. त्याला वाटलं कोणीतरी हळूच म्हणतंय, राजू बाळा, कधी कधी जिवंत असताना जी न्यायासाठी झुंज लढवता येत नाही ती आत्मा करून दाखवते. खरं धन म्हणजे पैसा नाही, प्रामाणिकपणा आणि माणुसकी. देव दिसत नाही, पण त्याचं रूप कधीही एखाद्या गंगूबाईच्या रूपानं आपल्याला भेटतं. तरी मित्रांनो, या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. धन्यवाद.